नमस्कार सर्वांचे RJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण प्रश्नसंच पाहणार आहोत. 15 प्रश्न पाहणार आहोत. तुमचा किती अभ्यास झाला आहे नक्कीच चेक करा. कमेंटमध्ये उत्तर टाईप करा किंवा वही पेन घेऊन बसा. आणि विद्यार्थ्यांनो, चला पहिल्या प्रश्नाकडे वळूयात. पहिला प्रश्न आहे, जिप्सी हा डॅडॅश यांचा कविता संग्रह आहे. आणि तुमचे पर्याय आहेत सुरेश भट, बासी मर्ढेकर, मंगेश पाडगावकर, इंदिरा संत. आणि तुमचं उत्तर कमेंटमध्ये टाईप करा किंवा वही पेन घेऊन लिहित चला. आणि तुमचं बरोबर उत्तर आहे मंगेश पाडगावकर. पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो दुसरा, खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. आणि शब्द आहेत तलाव. आणि तुमचे पर्याय आहेत सरिता, तडाग, निर्झर, सिंधू. आणि उत्तर टाईप करायचं आहे. उत्तर टाईप करण्यासाठी तुम्हाला वेळ दिलेला आहे. आणि उत्तर आहे तडाग. पुढील प्रश्नाकडे वळूयात. पुढील प्रश्न आहे तिसरा, खालील शब्दाचे एक वचन करा. आणि शब्द आहे पिसवा. आणि तुमचे पर्याय आहेत पिसा, पिसे, पिसू, पीस. आणि बरोबर उत्तर टाईप करायचं आहे विद्यार्थ्यांनो. बरोबर उत्तर काय असेल यामधून? आणि तुमचं बरोबर उत्तर आहे पिसू. पिसवाचं पिसू होईल एक वचन. पुढील प्रश्न आहे चौथा, बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक डॅडॅश आहेत. आणि तुमचे पर्याय आहेत प्र के अत्रे, ग दी माडगुळकर, आनंद यादव, व्यंकटेश माडगुळकर. आणि तुम्हाला बरोबर उत्तर टाईप करायचं आहे. आणि बरोबर उत्तर आहे व्यंकटेश माडगुळकर. पुढील प्रश्नाकडे वळूयात. पुढील प्रश्न आहे पाचवा, खालील वाक्यातील काळ बदला. आणि वाक्य आहे ती गाणे गाते. आणि तुम्हाला काय करायचं आहे? अपूर्ण भविष्यकाळी वाक्य करायचं आहे. तुमचे पर्याय आहेत ती गाणी गात आहे, ती गाणे गात होती, ती गाणे गात असते, ती गाणे गात असेल. आणि बरोबर उत्तर टाईप करायचं आहे. आणि बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांनो ती गाणे गात असेल. पुढील प्रश्नाकडे वळूयात. पुढील प्रश्न आहे सहावा, शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी आद्याक्षरापुढे डॅडॅश वापरतात. आणि पर्याय आहेत पूर्णविराम, अपूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम. आणि बरोबर उत्तर टाईप करायचं आहे. आणि तुमचं बरोबर उत्तर आहे पूर्णविराम. पुढील प्रश्नाकडे वळूयात. पुढील प्रश्न आहे सातवा, पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. आणि शब्द आहे ऐच्छिक. आणि तुमचे पर्याय आहेत अपरिहार्य, सोयीस्कर, सढळ, सहज. उत्तर टाईप करायचं आहे. आणि बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांनो अपरिहार्य. पुढील प्रश्नाकडे वळूयात. पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो आठवा, पुढील शब्दाचे अनेक वचन करा. आणि शब्द आहे वासरू. पर्याय आहेत वासर, वासरे, वासरू, वासरी. आणि बरोबर उत्तर टाईप करायचं आहे तुम्हाला. आणि बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांनो वासरूचं वासरे होईल अनेक वचन. पुढील प्रश्न आहे नववा, आम्ही घरी जातो. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. आणि तुमचे पर्याय आहेत संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, केवल वाक्य, यापैकी नाही. आणि बरोबर पर्याय निवडायचा आहे. आणि बरोबर पर्याय किंवा उत्तर आहे केवल वाक्य. पुढील प्रश्नाकडे वळूयात विद्यार्थ्यांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. 10वा प्रश्न आहे, पुढील शब्दाचा समास ओळखा. आणि शब्द आहे त्रिभुवन. पर्याय आहेत बहुव्रीही समास, द्विगु समास, तत्पुरुष समास, अव्ययीभाव समास. आणि तुमचं बरोबर उत्तर टाईप करायचं आहे. आणि बरोबर उत्तर आहे द्विगु समास. संख्या आली की द्विगु समास आला. पुढील प्रश्न आहे 11वा, खेळ या धातूचे प्रथम पुरुषी एकवचनी भूतकाळी रूप सांगा. आणि तुमचे पर्याय आहेत खेळलो, खेळत आहे, खेळेन, खेळतो. विद्यार्थ्यांनो काय असेल भूतकाळी रूप एकवचनी? बरोबर उत्तर आहे खेळलो. पुढील प्रश्नाकडे वळूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्कीच पहा. प्रश्न आहे 12वा, खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. आणि वाक्य आहे कृष्णाने कंसास मारले. आणि तुमचे पर्याय आहेत भावे प्रयोग, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, कर्मकर्तरी प्रयोग. आणि विद्यार्थ्यांनो बरोबर उत्तर टाईप करा. आणि तुमचं बरोबर उत्तर आहे भावे प्रयोग. कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय आला की भावे प्रयोग होतो. पुढील प्रश्न आहे 13वा, केशवकुमार हे डॅडॅश यांचे टोपण नाव आहे. आणि तुमचे पर्याय आहेत गोपाळकृष्ण गोखले, प्रल्हाद केशव अत्रे, गोपाळ गणेश आगरकर, कृष्णाजी केशव दामले.
आणि विद्यार्थ्यांनो, तुमचं बरोबर उत्तर आहे प्रल्हाद केशव अत्रे. पुढील प्रश्नाकडे वळूयात. पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो 14वा. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. आणि शब्द आहे स्वस्थ. आणि तुमचे पर्याय आहेत अस्वस्थ, अस्वस्थ, स्वस्त, महाग. शब्दाकडे नीट लक्ष द्यायचं आहे. आणि तुमचं बरोबर उत्तर आहे अस्वस्थ. पुढील प्रश्नाकडे, शेवटच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढील वाक्यातील कर्ता ओळखा. ती स्कूटर चालवत आहे. या वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे आणि पर्याय आहेत स्कूटर, ती, आहे, चालवत. आणि विद्यार्थ्यांनो, कर्ता कोण आहे म्हणजे क्रिया करणारं कोण आहे तर ती आहे. त्यामुळे वाक्यातील कर्ता ती आहे. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद. सबस्क्राईब करायला विसरू नका.